नाशिक शहरातील खड्डेमय रस्ते, रखडलेली विकास कामे आणि विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने राजीव गांधी भवनासमोर टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले. भजनाच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय. विविध कामांसाठी खोदलेले रस्ते वेळेत पूर्वत केले जात नसल्याचा आरोप करत खड्डे, रखडलेली कामे आणि मखमलाबाद रोडच्या कामाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. समर्थनगर, तुळजाभवानी नगर, अश्वमेध नगर परिसरातील कमी दाबाचा व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करून सकाळी 8 वाजण्यापूर्वी मुबलक पाणी द्यावे, तसेच गरजेनुसार दिवसातून 2 वेळा पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय खराब रस्ते, सुलभ शौचालयांची दुरवस्था, निकृष्ट स्पीड ब्रेकर्स आणि रबलर्सच्या कामांची चौकशी करून कुंभमेळा व महापालिका निधीतून झालेल्या रस्ते कामांचे तसेच संबंधित बिलांचे ऑडिट करून श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यावेळी साहेबराव तारंगे, सुखदेव सांगळे, गोकुळ चौधरी, शारदा धात्रक, अलका गांगुर्डे, राजाराम भडांके, गजानन भांडारकर, संगीता केकान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आज आपण बघतो की नाशिक शहरामध्ये आज सुमारे 7 ते 8 बळी गेलेले आहेत. ते रस्त्यावर खड्ड्यांमुळे त्या खड्ड्यांचं आपण जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थाने ऑडिट होणं गरजेचं आहे. आज नाशिक महानगरीमध्ये कुंभमेळा घातलेला आहे. लाखो करोडो रुपये ह्या महानगरपालिकेला मिळत आहेत. स्टार रेटिंगचा भ्रष्टाचार वाढवण्यासाठी, नवीन सुविधा टाकण्यासाठी इथे या महानगरपालिकेने अनेक लोकांचे जीव घेतलेले बळी गेलेले आहेत. कारण जर यांच्या जवळ जर खड्डे पुरवण्यात नव्हते, रस्ते होणार नव्हते, त्यांनी पावसाळ्याच्या आधी काम करायचंच नव्हतं. माझं खूप आरोप आहे की स्टार रेटिंग आणि नवीन वाढी त्यांच्या काही टेंडर्स असतील त्यांच्या रस्ते वाढण्यासाठी त्यांनी सदरची कामं बंद पाडलेली आहेत. आज जिथे ठेकेदार कामं दिलेली आहेत ते काम पूर्ण झालेले नाही आणि नव्याने पुन्हा जेएसबी मटेरियल असं मटेरियल साठी पुन्हा पैसे खर्च केला आणि ते खड्डे बुजवले नाही. वास्तव पाहायला गेलं तर ज्या लोकांकडनं सदरी कामं झालेली नाहीत, ज्या लोकांमुळे ह्या रस्त्यांमुळे काही लोकांचे बळी गेलेले आहेत, अशा माझ्या आयुक्तांनी अशा ह्या दोषी कर्मचारी, अधिकारी त्याचप्रमाणे कंत्राटदारांना सगळी सोयीच्या गुन्हे दाखल करायला हवे. मात्र त्यांनी अशी पूर्ण गुन्हे दाखल केले. आमची मागणी तीच आहे की एकतर सगळी सोयीच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज पावसाळा असून देखील आज अनेक भागामध्ये पंचायतीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. याची प्रशासनाला ग्रास सलग भरपूर घटना आहे. त्याच पद्धतीने यामुळे अंगणवाडी या परिसरातील काही आलेले आहेत ज्यांना टॉयलेटला जागा नाही, त्यांच्या टॉयलेट करून घ्यायचे, ते टॉयलेट खपत झालेले आहेत. म्हणजे महानगरपालिका करते काय स्थिर प्रकारच्या बाबतीत आपण बघितलं असेल तर कुठल्या प्रकारची मागणी नसताना कुठल्या प्रकारची त्यांनी लोकांना नोटीस न देता, पोलिसांची आरटीओची परवानगी नाही घेता, आणि प्रकारची डायरेक्ट असताना देखील अनेक ठिकाणी रेग्युलर वापरले आणि गरज नसताना तिथे मोठ्या प्रमाणात टाकलेले आहे. त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. याचा आमचा खूप आरोप आहे. सर्वांची ऑडिट झालं पाहिजे, श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली पाहिजे आणि नाशिक महानगरपालिकेने त्वरित सगळे खड्डे बुजवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.